मित्रहो, चला आज थोडंसं महाभारतात फिरून येऊया. महर्षी व्यासांनी लिहिलेलं हे अजरामर महाकाव्य यावश्चंद्र दिवाकराव आपल्यासाठी वंदनीय आणि पूजनीय राहील हे निःसंशय आहे. या महाकाव्यातली काही पात्र आपल्या आगळ्या वेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळं अजरामर झालेली आहेत. मित्रहो, आजही आपल्या अवतीभोवती अशी स्वभाव वैशिष्ट्ये असलेली माणसं वावरताना पाहिली की त्यांचे हे चिरंजीवित्व आपल्या लक्षात येतं. चला तर मग काही पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा धांडोळा घेऊया. भरजरी ग पितांबर या लेखातून. लेखक वसंत गणपतराव जाधव. अभिवाचक मी दत्ता सरदेशमुख. भरजरी ग पितांबर. भरजरी गो पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. चिन्नी बांधते द्रौपदी हरिच्या पोटाला, चिन्नी बांधते द्रौपदी हरिच्या पोटाला. मित्र, चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. हरीच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या बोटाला द्रौपदी चिंधी बांधते आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल. काय झालं होतं श्रीकृष्णाच्या बोटाला? हा प्रश्न आपल्याला कधी पडला आहे? मित्र हो, खरं तर शरीरावर एखादी जखम झाली आणि रक्तस्राव व्हायला लागला की प्राथमिक उपचार म्हणून चिंधी बांधली जाते किंवा मलमपट्टी करावी लागते हे आपल्याला ठाऊक आहे. पण जखम का झाली हे जाणून घेणं हे आवश्यक ठरतं. अचूक निदान झालं की मग अचूक उपचार करणं हे सहज शक्य होतं. श्रीकृष्णाच्या बोटाला कशामुळं जखम झाली होती हे जाणून घेणं म्हणूनच आवश्यक ठरतं. या अपघाताला निमित्त मात्र ठरलेला घटनाक्रम समजून घेतल्याशिवाय श्रीकृष्णाच्या बोटाला झालेल्या जखमेचं कारणही आपल्याला माहीत होणार नाही. मित्र हो, महाभारतातलं शिशुपाल हे पात्र आपणा सर्वांना ठाऊक असेल. कोण होता हा शिशुपाल? शिशुपाल हा चेदी नरेश दमघोष आणि श्रुतश्रवा यांचा मुलगा होता. श्रुतश्रवा या वासुदेवांच्या सख्या भगिनी होत्या, म्हणजे श्रीकृष्णाच्या आत्या होत्या. या नात्यानं शिशुपाल हा श्रीकृष्णाचा सख्खा आत्तेभाऊ होता. शिशुपाल हा पूर्वजन्मात श्रीविष्णूंचा द्वारपाल होता. पूर्वजन्मातलं त्याचं नाव जय होतं. नंतरच्या तिसऱ्या आणि अखेरच्या जन्मात तो शिशुपाल म्हणून जन्माला आला. शिशुपाल हा जन्मतःच काही शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलेला होता. त्याला 4 हात आणि 3 डोळे होते आणि विशेष म्हणजे तो राक्षसी प्रवृत्तीचा होता. त्याच्या जन्माच्या वेळी आकाशवाणी झाली होती, हा मुलगा अत्यंत पराक्रमी होईल आणि त्याचा मृत्यू अशा व्यक्तीकडून होईल की ज्याच्या मांडीवर बसता क्षणीच त्याचे 2 अतिरिक्त अवयव, 2 हात आणि 3रा डोळा नष्ट होतील, अशी आकाशवाणी झाली होती. श्रीकृष्ण आणि शिशुपाल हे दोघंही अजाणत्या वयात असताना एकदा असं घडलं की शिशुपाल हा श्रीकृष्णाच्या मांडीवर जाऊन बसला आणि एक चमत्कारच घडला. क्षणार्धात त्याचे अतिरिक्त अवयव, 2 हात आणि 3रा डोळा नष्ट झाले आणि त्याच क्षणी शिशुपालाचा वध श्रीकृष्णाच्या हातूनच होणार हे निश्चित झालं. तेव्हापासून शिशुपाल श्रीकृष्णाचा द्वेष करू लागला आणि बालवयापासूनच ते एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. सुडानं पेटलेला शिशुपाल श्रीकृष्णाला अवमानित करण्याची एकही संधी सोडत नव्हता. वारंवार असं अवमानित होणं स्वाभिमानी श्रीकृष्णाला असह्य होत होतं. पण सख्या आत्याचा मुलगा सख्खा आत्तेभाऊ असल्यामुळं दुर्लक्ष करण्यापलीकडे श्रीकृष्ण काहीही करू शकत नव्हता. शिशुपालाच्या वागण्यात कोणताही बदल होत नव्हता. वारंवार सूचना देऊनही त्याच्या क्रूर आणि मत्सरी स्वभावात सुधारणा होण्याची सुतरामही शक्यता नसल्याचं लक्षात आल्यावरती श्रीकृष्णानं आपल्या आत्याला निक्षून सांगितलं, आत्या, शिशुपालाचे 100 अपराध भरल्यानंतर मी त्याचा वध करणार. त्यानं विनाकारण माझ्या संयमाची परीक्षा पाहू नये. पुढं पुढं हा वैरभाव
अधिकच तीव्र होत गेला. इतर अनेक कारणांबरोबरच या कट्टर वैरभावाचं आणखी एक महत्त्वाचं कारणही समोर आलं. शिशुपाल हा आपल्या मामाच्या म्हणजे वासुदेवाच्या मुलीबरोबर सुभद्रेबरोबर विवाह करू इच्छित होता. परंतु या विवाहाला देवकी आणि वासुदेव जरासुद्धा अनुकूल नव्हते. श्रीकृष्णाचा तर ठाम विरोधच होता. सुभद्रेचा विवाह अर्जुनाबरोबर होणार असल्याचं अगोदरच निश्चित झालं होतं आणि अर्जुनाच्या तुलनेमध्ये शिशुपाल यत्किंचितही सरस नव्हता, किंबहुना तो अर्जुनाच्या पासंगालाही पुरणारा नव्हता. त्यामुळं सुभद्रेसाठी वर म्हणून तो कोणत्याही अर्थानं पात्र नव्हता. श्रीकृष्णाच्या ठाम आणि उघड विरोधामुळं शिशुपालाचा क्रोधाग्नी पेटून उठला होता आणि त्याच्या मनात श्रीकृष्णाबद्दल आत्यंतिक टोकाचा वैरभाव आणि सुडाची भावना जागृत झाली होती. श्रीकृष्णाला डिवचण्याची, अवमानित करण्याची एकही संधी शिशुपाल सोडायचा नाही. वारंवार असं अवमानित होऊन सुद्धा संयमी श्रीकृष्णानं शिशुपालाच्या अपराधांकडं वेळोवेळी दुर्लक्षच केलं. मात्र शिशुपालाच्या अपराधांची संख्या उत्तरोत्तर वाढतच होती. एकदा काय झालं, युधिष्ठिरानं आयोजित केलेल्या राजसूय यज्ञकर्मात श्रीकृष्णाला अवमानित करायचंच हे जाणीवपूर्वक ठरवून शिशुपालानं श्रीकृष्णाकडं एक जळजळीत कटाक्ष टाकून भर सभेत त्याची खिल्ली उडवत शेलक्या शब्दात निर्भत्सना केली. भर सभेत झालेला हा अपमान श्रीकृष्णाच्या चांगलाच जिव्हारी लागला. एव्हाना शिशुपालाचे 100 अपराध भरले होते. त्यामुळं आत्याला दिलेल्या वचनातून श्रीकृष्णाची अनायासे सुटका झाली होती. आपल्या संयमाची अधिक परीक्षा न पाहता श्रीकृष्णानं आपलं सुदर्शन चक्र शिशुपालाच्या दिशेनं सोडलं आणि क्षणार्धात शिशुपालाचं मस्तक धडावेगळं झालं. शिशुपालाचा तत्क्षणी अंत झाला. शिशुपालाच्या जन्माच्या वेळी झालेली आकाशवाणी अशा रीतीनं खरी ठरली. तर मित्रांनो, शिशुपालाचं शरसंधान केल्यावर सुदर्शन चक्र श्रीकृष्णाकडं परत येत असताना श्रीकृष्णाच्या बोटाला छोटीशी जखम करून गेला. जखम ही इतकी खोल की रक्ताची धार थांबेच ना. शेवटी सुदर्शन चक्राचा वार येतो. साक्षात प्रभूंवर झाला म्हणून काय झालं, त्याची तीव्रता कमी थोडीच होणार आहे. राजवैद्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप धावपळ केली, लेप उगाळले, काडे पाजले, पण तरी देखील काहीही उपयोग होईना. शेवटी नारद मुनी तिथं आले. म्हणाले, प्रभू, ही कुठली लीला तुमची? सगळे उपाय थकले, आता आपणच उपाय सांगावा. श्रीकृष्ण म्हणाला, अरे नारदा, दिला कसली त्यात? एक साधी जखम तर आहे, होईल बरी आपोआप. त्याचं एवढं काही घेऊन बसलात तू? नारद म्हणाले, प्रभू, जो विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून अहोरात्र झटतो आहे, त्याच्या जखमेतून रक्ताची संततधार वाहते आहे. त्या प्रभूला वेदना होत आहेत आणि आम्ही काहीच करायचं नाही म्हणता. हे कसं शक्य होईल? कृपया उपाय सांगावा. केवळ आपणच यावर उपाय जाणता आणि यामागं आपली काहीतरी लीला असावी हे मी जाणू नये. नारद मुनी ऐकतच नव्हते. तेव्हा शेवटी श्रीकृष्ण म्हणाला, ठीक आहे नारदा, ऐक तर उपाय. सुभद्रेच्या घरी जा आणि तिला म्हणावं तुळशीचा लेप दे आणि तो लेप बोटाला बांधायला एक चिंदी दे. तिथं जर काम झालं नाही तर मग द्रौपदीकडे जा. नारद मुनी सुभद्रेकडे गेले, लेप आणि चिंदी मागितली. सुभद्रेनं दासींना आज्ञा केली, तुळशीचा रस काढा. तुळशीच्या रसाचा लेप तयार झाला. त्याला रत्नजडीत सोन्याच्या भांड्यात ठेवण्यात आलं आणि ते भांडं नारद मुनींकडं सुपूर्त करण्यात आलं. नारद मुनी म्हणाले, सुभद्रे, अगं लेप तर छान दिलास, पण चिंधी कुठं आहे? यावर सुभद्रा म्हणते, अहो मुनीवर, दासींनी खूप शोधलं, पण माझ्या एवढ्या भरजरी वस्त्रालयात चिंधी कुठून मिळावी? नारद मुनी मनातल्या मनात हसले. प्रभूंची लीला त्यांना आता उमगली होती. सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्री हरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर
वर देई. सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायला चिंदी लवकर देई. सुभद्रा बोलली, शालुनी पैठणी फाडू नका देऊ चिंदी तुम्हासी मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडू नका देऊ चिंधी तुम्हासी मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. सुभद्रेचा निरोप घेऊन तिचा लेप न घेताच लगबगीनं ते द्रौपदीकडे रवाना झाले. नारद मुनींनी मागणी करायचा अवकाश द्रौपदीनं त्वरित स्वतः तुळशीच्या पानांचा रस काढून लेप तयार केला आणि पांडवांनी तिला भेट दिलेल्या त्रिभुवनातल्या सर्वाधिक किमतीचा असलेल्या शालूचा पदर तिनं फाडला आणि त्याची चिंदी बनवली. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण, काळजाची चिंधी फाडून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंदीसाठी आला माझ्या दारी हरी आज. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. ही चिंधी बनवताना शालू खराब होईल, फुकट वाया जाईल, हा विचार देखील तिच्या मनाला शिवला नाही. मनात विचार होता, केवळ आणि केवळ कृष्णाला लवकरात लवकर बरं कसं वाटेल. असा लेप आणि चिंधी कृष्णाच्या बोटाला लावल्यानंतर त्याची रक्ताची धार तर लगेच थांबली आणि जखम देखील भरून आली. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने ना उपजे प्रेम, रक्ताच्या नात्याने ना उपजे प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीतीची खरी ती जगी लाभावीण. चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न, चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसे ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेला प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती खरी ती जगीला भाविण. चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण.
या चिंधीचं मोल मी एक दिवस नक्की चुकवीन, असं कृष्ण म्हणाला. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना श्रीकृष्ण त्याच करंगळीतून द्रौपदीला वस्त्र पुरवत राहिला. मित्रहो, रक्ताच्या नात्यापेक्षाही कधीकधी मानलेली नाती अधिक जवळची ठरतात. जेव्हा नात्यात व्यवहार डोकावत नाही, फायदा तोटा याचं गणित आड येत नाही, बेधडक जे काय करायचे ते केलं जातं, तीच नाती खरी असतात. बाकीचे फक्त व्यवहार. अशा नात्यांनी शरीराच्या जखमा भरल्या जातातच, पण मनावर झालेले असंख्य वारसुद्धा या नात्याच्या एका फुंकरीमुळं बरे होतात. मित्रहो, दरवर्षी रक्षाबंधनाचा सण येतो आणि बहीण भावाच्या प्रेमाच्या कथा अधोरेखित करतो. बहीण भावाच्या प्रेमाची कथा म्हटली की भारतीय जनमानसाला 2 नावं हमखास आठवतात. ती कृष्णा आणि तो कृष्णा. ती 5 पतींची पत्नी, तोही अनेक पत्नींचा पती, शिवाय अनेक गोपिकांचा प्रियकर, प्रिय पुरुषोत्तम. पण तरी तिचा जीव त्याच्यात आणि त्याचा जीव तिच्यात गुंतलेला. एक वेगळं सख्य होतं दोघांमध्ये. या मनीचे भाव त्या मनी सहज कळत होते. 5 पतींची पत्नी आणि 5 पुत्रांची माता, पांचालांची राजकन्या आणि कुरूंची स्नुषा असलेल्या आपल्या तेजस्वी सखीच्या हृदयात कसलं शल्य आहे हे कृष्णाला नेमकं उमगत होतं. तर अर्जुनासारखा सखा, सुभद्रेसारखी भगिनी, रुक्मिणी, सत्यभामासारख्या सहचारिणी आणि राधेसारखी प्रेयसी असतानाही कृष्णाच्या मनी आपल्याला विशेष स्थान आहे हे द्रौपदी जाणून होते. जगरहाटीनं या दोघांमधल्या अनोख्या नात्याला, त्यांच्यातल्या सख्यत्वाला बंधू भगिनीच्या नात्याचं नाव दिलं. घरजरी गोपितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. मित्रहो, महाभारतातल्या श्रीकृष्ण, शिशुपाल, सुभद्रा, द्रौपदी, नारद मुनी या पात्रांची काही स्वभाव वैशिष्ट्य आपण भरजरी ग पितांबर या लेखातून जाणून घेतली. आपल्या अवतीभोवती अशी माणसं वावरतात हे आपल्या लक्षात आलं असेल. या लेखाचे लेखक वसंत गणपतराव जाधव, पुणे. त्यांचा मोबाईल नंबर 9881490170. या लेखाचं अभिवाचन केलं मी, दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186. हे वाचन आपल्याला आवडलं असेल तर आपल्या मित्रांना, स्नेहांना जरूर फॉरवर्ड करा.